काल ना घरात खूप राडा पडलेला होता, तर संध्याकाळच्या वेळेस आहे ना मी पूर्ण पसारा उचलला आणि पूर्ण साफ करून घेतलं घर. नंतर देवाला दिवाबत्ती केली आणि बाप्पा घरी आलेले आहेत. तर बाप्पा आल्यापासून तर घरातनी एकदम प्रसन्न वातावरण आहे. आणि मग देवाचे आभार मानले की आमचं कामं थांबलेले आता सुरळीत चालू झालेले आहेत, की प्लंबिंग ही चालू झाली घराच्या कामाची आणि आज फरशीही आली आणि आपल्या आवडीच्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे मग देवाचे आभार मानले आणि मुलं उठले होते, तर मग मुलांसाठी म्हणलं आता पटकन दूध बनवून घ्यावा. तर दूध गरम केलेलंच होतं मी आणि पटकन दूध त्यांच्यासाठी थंड करत होती, कारण की मुलांना थोडंसं कोमटच दूध लागतं, एवढं गरम नाही पीत. आणि दूध थंड करायची ही पद्धत ना माझी मम्मीची आहे बरं का. माझी मम्मी ना मला असंच छोटी होती तेव्हा थंड करून द्यायची. आणि दादू इथं इतकं क्यूट टोन करून म्हणत होता, मम्मा तू चल ना गं, मम्मा माझ्यासोबत दूध पाज ना, मला चल ना. इतका क्यूट म्हणत होता ना तो असं. मग मी त्याचा व्हिडिओ काढून घेतला आणि नंतर ना आता तो मांडी घालून बसतो बरं का. पहिलं तो मांडी घालत नव्हता, आता मांडी घालतो. मग त्याला दूध दिलं आणि कृष्णालीला पण दूध दिलं, ती अभ्यास करत होती. आणि मग माझं जे प्रत्येक व्हिडिओमध्ये केस विचकटलेले दिसतात ना, त्याचं एकच कारण की जे पण आया आहेत ना त्यांना कळतच असेल की मम्मी होणं एवढं काही सोपं नसतं. की मुलांना ना सगळ्यात जास्त खेळायला काही खेळणी वगैरे एवढं जरी कितीही पडलेली असली तरी त्यांना सगळ्यात जास्त खेळायला मम्मीसोबत आवडतं. आणि मम्मीचं सगळ्यात खेळायला मम्मीचे केस. मम्मीच्या केसाची कुठलीच ती हेअरस्टाईल राहू देत नाहीत, लगेच केस विचकटून टाकतात. त्यामुळे असं दिसते. आणि नंतर ना संध्याकाळच्या वेळेस आमच्या घरचं वातावरण खूप प्रसन्न होते बरं का. कारण की ना माझ्या मागं बघितलं असेल तुम्ही खिडकीमध्ये देवी मातेचं मंदिर आहे आणि खरंच ना इथलं कीर्तन भजन आणि आरतीचा आवाज येतो ना, त्यामुळे खूप मस्त वाटते. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.